श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 36. श्रीकृष्णाची अनेकविध कार्ये व पंढरपुरास आगमन. श्री गणेशाय नमः. ओम नमो सद्गुरु अवधूता परब्रह्मा अपरिमिता पुराण पुरुषा अव्यक्ता मायातीता अगम्या आदिपुरुषा विश्वंभरा अवयवरहिता दिगंबरा सदानंद रूपा निर्विकारा आत्मय रामा कृपानिधे अमल रूपा परम गंभीरा ब्रह्मानंदा परात्परा सहजानंदा अगोचरा कल्याणवासा जगद्गुरो पूर्णानंदा अपरिमिता दत्तात्रेया षड्विकाररहिता ब्रह्मानंदा ज्ञानभरिता भीमा तीरविलासिया रुक्मिणी हृदयाब्ज मधुकरा दाक्षायणी वरप्रिया मनोहरा पांडव कैवार्या दीनोद्धारा शिशुपाळांतका श्रीपते पंचत्रिशती अध्यायी कथा परिकर छेदूनी शिशुपाळाचे शिर विजयी जाहला श्रीकरधर धर्मरक्षक परमात्मा आता 36वा बहुसुरस हरिविजयाचा पूर्ण कळस जो भोजनाच्या शेवटी गोडग्रास तैसा विशेष 36वा 36वे अध्यायी ग्रंथ आघवा परी मुकुटमणी 36वा तो भक्तजनी परिसावा प्रेमादरे करुनिया द्वारकेसी नांदता रुक्मिणी रमण तो पुढे आले सूर्यग्रहण कुरुक्षेत्रासी जावे म्हणून निश्चय केला श्रीवल्लभे तो यापूर्वीच बळीभद्र गोकुळासी पाठवी यादवेंद्र जो महाबळिया भोगींद्र धराधर अवतरला गोकुळासी जाऊनी रोहिणी सुत यशोदा नंद गवळी समस्त तयासी भेटला रेवती प्राणनाथ सौख्य अद्भुत समजता 4 मास पर्यंत बळीभद्र राहिला स्वस्थ श्रीकृष्ण प्रताप अद्भुत जाहला तो समस्त सांगितला मथुरेहुनी गेला कृष्णनाथ कोण कोण मारिले दैत्य कैशा अष्टनायिका झाल्या प्राप्त आणि 16 सहस्त्र कामिनी ते चरित्र मुळीहून सांगे बळीभद्र आपण कैसा जाहला राजसूय यज्ञ कैसा शिशुपाळ मारिला ती चरित्रे ऐकता श्रवणी तटस्थ होती गवळी गवळिणी म्हणती ऐसा पुराण पुरुष चक्रपाणी कै आम्हा लागुनी भेटेल बळीभद्र नित्य वनासी जाय विलोकी हरीचे क्रीडा ठाय कुंजवनी क्रीडा केली पाय गडियान समवेत हलधरे तो माध्यान्नासी आला चंडकिरण जलक्रीडा करू इच्छी संकर्षण यमुना दूर होती तेथून तीस रेवती रमण बोलावी म्हणे अलीकडे येई सूर्यनंदिनी तो ते वाहे निज छंदे करुनी बळीराम क्षोभला ते क्षणी नांगर घालुनी ओढिली ओघ मुरडोनी सगळा आपणाकडे रामे आणिला गगनी देव पाहती डोळा नवल गोपाळा वाटतसे जलक्रीडा करुनी बळीभद्र गोकुळासी आला सत्वर 4 मास झाल्या हलधर जाता जाहला द्वारकेसी संपूर्ण गोकुळीचे वर्तमान कृष्णासी सांगे रेवती रमण तो पुढे ग्रहण यात्रेसी जगज्जीवन निघता जाहला कुरुक्षेत्रासी निघाले 56 कोटी यादव उग्रसेन बळीभद्र वसुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध अक्रूर उद्धव सांब भानुमंत निघाले रुक्मिणी सहित अष्टनायिका निघाल्या 16 सहस्त्र गोपिका चतुरंग दळ सिद्ध देखा सिद्ध झाहले ते काळी लागले वाद्यांचे गजर असंभाव्य चालिला दळभार कृष्ण नायिका समग्र सुखासनी आरूढल्या रेवती देवकी रोहिणी सत्यभामा कालिंदी रुक्मिणी ज्यांच्या वहना पुढे कनकवेत्रपाणी लक्षावधी धावती
ओळीने चालिले पर्वत, तैसे गजभार येती डोलत. त्यावरी यादव बैसले रणपंडित, कृतांतही भीततया ते. पुढे चालती पायदळ भार, मागे तुरंग चालती सत्वर. त्यांचे पाठीमागे कुंजर, किंकाट करीत जाताती. श्रीकृष्णाचे भद्र जाती, शुंडा दंड ऊर्ध्व करीती. वाटे आकाश कवळो पाहती, हिरे दाती जळियेले. त्यांचे पाठीमागे रथांचे भार, निजरथी विराजे यादवेंद्र. जो कोटी अनंगाहुनी सुंदर, लावण्य सागर श्रीहरी. देशोदेशींचे नृपती, निज भारेसी सवे चालती. दाटी जाहली हरी भोवती, वारी नसे दर्शना. राजयांचे मुकुट रत्न जडित, त्यांसहित कृष्णपदी नमित. एक एका मुकुट आदळत, रत्ने विखुरत सभोवती. जैसा सौदामिनीचा एकमेळ, तैसे मुकुट दिसती ते जाळ. पहावया लागी घननीळ, मंडप घसणी होतसे. निज भारेसी कौरव पांडव, तेही येते जाहले सर्व. भीष्म द्रोण भक्तराव, विदुरही पातला. तो इंद्रादी देवते क्षणी, पाहो इच्छिती चक्रपाणी. तो हरी भोवती नृपांची दाटणी, वारी दर्शना नव्हेची. पहावया हरिवदनचंद्र, सर्वांचे नेत्र जाहले चकोर. योगी तापसी मुनीश्वर, तेही मुरहर पाहो येती. आला इतुक्यान समवेत मुरारी, येऊनी उतरला कुरुक्षेत्री. शिबिरे उभी केली ते अवसरी, 16 सहस्त्र पृथक पृथक. पुढे लक्षूनी जान्हवी तीर, निज भारे उतरले नृपवर. तो पूर्वीच श्रीकृष्णे दूत सत्वर, गोकुळवासी धाडिला होता. यशोदा नंद गोपिका गवळी, यात्रेसी पातले तये वेळी. बाळपणींचे सखे सकळी, येत जाहले हरिदर्शना. असंख्य गवळी आनंदे करून, निघाले गोरस कावडी भरून. पुढे गोपाळ पावे घेऊन, आनंदे करून नाचती. मृदंग टाळ घुमरी घाई, मोहऱ्या घुमऱ्या वाजे सनई. हरीची बाळलीला गाती नवलाई, येती लवलाही गोपाळ. चित्र विचित्र घोंगडी, पांघुरले कृष्णाचे गडी. एक नाचती कडो विकडी, हासती घडी घडी स्वानंदे. श्रीकृष्णासी जाणविती दूत, की गोकुळवासी आले समस्त. श्रीनिवास झाला आनंद भरित, वेगे सांगत रुक्मिणीसी. माझी माता पितरे दोन्ही, बाळमित्र आले गोकुळीहुनी. मजते आवडती बहुत रुक्मिणी, बळीरामाहुनी अधिक पै. रुक्मिणी सहित कृष्ण प्रिया समग्र, सिद्ध झाल्या पहावया सर्व. गवळियांसी यादवेंद्र, कैसा भेटतो म्हणूनी. तो लक्षानुलक्ष गाडे, गवळ्यांचे धावती वेघाडे. वरी गोपिका बैसल्या निवाडे, हरी लीला गात येती. तो हरीचे सवंगडे समग्र, त्यांपुढे आले गोपिकांचे भार. त्यां सन्मुख जाहला यादवेंद्र, हरिनायिका समग्र पाहती. घवघवीत देदीप्यमान, गोपांनी देखिला जगज्जीवन. समस्ती घातले लोटांगण, प्रेमे करून स्फुंदती. तितुक्यासही कैवल्यदानी, भेटे तेव्हा प्रेमे करुनी. गोपाळ म्हणती चक्रपाणी, तुझी करणी कळली आम्हा. तुझी बाळपणी हुनी प्रकृती, आम्हासी ठाऊकीच जगतपती. आमुची मने चोरुनी निश्चिती, घेऊनी श्रीपती गेलासी पै. तू परम नाटकी चित्तचोर, तुझा विश्वास नाही अणुमात्र. तुझ भाग्य आले थोर, बाळमित्र विसरलासी. आमुच्या संगतीने जगज्जीवना,
गायी राखिल्या तुवा मनमोहना. तू यशोदेचा तान्हा, आम्ही कान्हा म्हणवुनी बाहू. गायी राखिता ऋषिकेशी, तू आम्हा सांगा ते जेविसी. आमुच्या शिदोऱ्या ठकवुनी खासी, न लाजसी तोची की तू. हुतू हमामा हुमली, आमासी घालिसी वनमाळी. तुझ बुक्क्यांवरी सकळी, डाई लागलिया मारुगड्या. कृष्णा तू मोठा चोर होसी, तुझ मायेने बांधिले उखळीसी. तेव्हा उद्धरिले यमलार्जुना दोघासी, आठवते की ऋषिकेशा. कृष्णा तुझ भाग्य आले थोर, येरवी तू नंदाचा किशोर. तुझ्या गोकुळींच्या खोडी समग्र, न वर्णविती शेषाते. वासुरे चारिता गोविंदा, वळत्यान देसी तू कदा. मग तुझ मारू आम्ही मुकुंदा, ते तुझ आठवते की. आमुच्या शिदोऱ्या एकत्र करुनी, काला वाटिसी तू चक्रपाणी. तै तू आंबील ताक घटघटोनी, पीत होतासी गोपाळा. आता बहुत जाहलासी सुकुमार, ते विसरलासी तू समग्र. अरे तू परम होसी निष्ठुर, माया अणुमात्र नाही तू ते. तै तुझे अंगासी माखे शेण, आता चर्चिला उत्तम चंदन. तेव्हा धावसी घोंगडी पांघरून, पीतवसन आता झळके. तै मयूर पिच्छे शिरी शोभत, आता रत्न किरीट विराजत. तै गुंजांचे हार डोलत, आता कौस्तुभ पदके झळकती. ते तू विसरलासी गोपाळा, आता भाग्य आले घननीळा. ऐकता कृष्ण नायिका वेळोवेळा, हासती रुक्मिणी सहित पै. एक गोपाळ म्हणे ऋषिकेशी, जैतू कालियाच्या डोही बुडलासी. आम्ही गोंगाट त्या समयासी, हरी केला तुझ कारणे. आमुचा गोंगाट ऐकता भेणे, मग तुझ सोडिले कालियाने. आम्ही तुझ वाचविले प्राणे, ऐकता कृष्णे हास्य केले. शिळाधारी इंद्रवर्षला, आम्हीच मग गोवर्धन उचलिला. तुआ एकटीचा आंगोळी गोपाळा, लावणी ठकविसी आम्हा ते. ऐशा सवंगडियांच्या गोष्टी, ऐकता तोषला जगज्जेठी. तो आल्या गोकुळीच्या गोरटी, देखिल्या दृष्टी कृष्णनाथे. परमसुंदर लावण्य खाणी, किंवा उतरल्या सौदामिनी. किंवा आल्या स्वर्गाहुनी, देवांगना साक्षात. तटस्थ पाहती कृष्ण नायिका, म्हणती धन्य गोकुळींच्या गोपिका. परमसुकुमार लावण्य लतिका, वैकुंठ नायका भाळल्या. असो गोकुळींच्या युवती, कृष्ण चरण दृढ धरिती. सप्रेम कृष्णासी भेटती, प्रेम चित्ती न समाये. म्हणती वेधका वनमाळी, आम्हासी टाकोनी गोकुळी. तुम्ही द्वारका वसविली, नाही दिधली भेटी कदा. असो गोपिकांचे करुनी समाधान, गवळ्यांसी भेटला श्रीकृष्ण. तो नंद यशोदा देखता दुरोन, धावनी चरण हरिधरी. तो पुराण पुरुष जगतपालक, यशोदेचे पदी ठेवी मस्तक. येरिने हरीचे धरोन हस्तक, क्षेमालिंगन पै दिधले. यशोदेचे पयोधर, तेथे पान्हा फुटला सत्वर. ज्यातील अमृत क्षीराब्दिजावर, बाळपणी प्याला असे. यशोदा म्हणे राजीव नेत्रा, निराळ वर्णा कोमल गात्रा. मज सांडूनी सुकुमारा, बहुत दिवस गेलासी. कृष्णा तुझविन एक क्षण, झाला आम्हासी पहा युगा समान. हरी तुझी बाळलीला आठवून, आम्ही प्राण रक्षिले. उखळी बांधिले तुझ ऋषिकेशी, म्हणोनी मजवरी रुसलासी. मज टाकूनी परदेशी, तू द्वारकेसी वसतोस पै. श्रीकृष्ण म्हणे जननी लागून, तुम्हा पासी लागले माझे मन.
तो नंद आला जवळी धावोन, कृष्णे चरण वंदिले. कमलोद्भवाचा जनिता, तेणे आलिंगिला नंद पिता. म्हणे सखया श्रीकृष्णनाथा, दूर टाकिले आम्हा ते. असो हाती धरुनी नंद यशोदेसी, आणिली वसुदेव देवकी पाशी. क्षेमालिंगने एकमेकासी, प्रेमादरे देती तेव्हा. तो अष्टनायिका आल्या धावोनी, आणि 16 सहस्त्र नितंबिनी. दृढ लागती यशोदेचे चरणी, मस्तक ठेविती आदरे. 16 सहस्रान माझी पट्टराणी, लावण्य खाणी मन्मथ जननी. तिने यशोदेचे चरणी, मस्तक ठेविला आदरे. यशोदेने रुक्मिणी हृदयी धरिली, आनंद न माये दिग्मंडळी. जैसी कौसल्येने सीता आलिंगिली, तैसीच रीती झाली येथे. असो यावरी ग्रहणी करुनी स्नान, कृष्णे यात्रा केली सांगदान. आनक दुमदुभी उग्रसेन, भिन्न भिन्न दाने देती. अमर्याद भांडार फोडून, सुखी केले याचक जन. याचकांचे सदा तृप्त मन, हरी वदन पाहता. गोकुळींचे जन आले, तितुके श्रीकृष्णे गौरविले. दिव्य वस्त्राभरणी ते वेळे, पूजिले गोवळे गोपाळे. रुक्मिणी म्हणे यादवेंद्रा, बंधूंची बरवी पूजा करा. माझा हेत आजी पुरला खरा, सवंगडे तुमचे पाहुनी. दिव्य वस्त्रे अलंकार जे चांगले, गोकुळींच्या गोपिकासी ते वेळे. स्वहस्ते दिधले घननिळे, देखता हासो आले रुक्मिणीसी. श्रीकृष्णासी म्हणे ते वेळा, बरव्या गौरवाजी गोपी बाळा. आपुली पूर्व ओळखी सांभाळा, केला सोहळा जो बालपणी. ऐकता रुक्मिणीच्या वचना, हासो आले जगन्मोहना. सत्यभामादी 16 सहस्त्र ललना, हासती तेव्हा आनंदे. नंद यशोदेचे पूजन, आपण करीत श्रीकृष्ण. बहुत अलंकार धन, नंद यशोदेसी समर्पिले. कृष्ण नायिका समग्र, यशोदेसी देती वस्त्रे अलंकार. श्रीकृष्णाचे पुत्रपौत्र, यशोदेसी भेटले. देवकी म्हणे यशोदे लागून, त्वाम देखिले हरीचे बालपण. कृष्णासी करविले स्तनपान, तूची धन्य त्रिभुवनी. कंसे आपटिली 6 बाळे, कृष्णा ऐसी सुंदर सावळे. सांगता देवकीसी रुदन आले, दुःख आठवले बंदिशाळेचे. देवकी म्हणे यदुवीरा, तुवा गुरुपुत्र आणिला माघारा. तुझहुनी ज्येष्ठ सुकुमारा, कंसे पूर्वी मारिली. ती माझी मज आणुनी, सत्वर भेटवी चक्रपाणी. मग बोले कैवल्यदानी, देवकी प्रती ते धवा. माते आताची पाहे नवल, तुझ भेटवितो साही बाळ. यमासी आज्ञा करी घननीळ, तेणे तत्काळ आणली. साही बाळे आणुनी, देवकी पुढे देत मोक्षदानी. आश्चर्य करीती दोघी जणी, देवकी आणि यशोदा. साही बाळे तेवेळी, देवकीने हृदयी धरिली. जन आश्चर्य करीती सकळी, अद्भुत करणी केली हो. पंक्ती घेऊनी गोकुळीचे जन, श्रीकृष्णे सारिले भोजन. 5 रात्री तेथे क्रमुन, सुख दिदले समस्ता. या उपरी श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन, नंद यशोदा गवळी जन. गोकुळासी गेले परतोन, श्रीकृष्णासी आठवित. सकळ दळ भारेसी मधुसूदन, द्वारकेसी आला परतोन. ग्रहण यात्रा जाहली संपूर्ण, ब्रह्मानंदे करुनिया. यावरी एके दिनी कृष्णसुत, वन क्रीडेसी गेले समस्त. कंदुक खेळत खेळत, अरण्यात धावती. कंदुक खेळता उसळला, महाकूपा माझी पडिला. सकळ यादव ते वेळा, कूपा आत विलोकिती. आत किंचित नसे नीर,
माझी सरड पडिला पर्वताकार, महाविशाळ भयंकर, उघडुनी नेत्र विलोकित. यादव म्हणती जन्मवरी पाही, येवढा सरड देखिला नाही. एक धावनी लवलाही, कृष्णासी सांगती नवल हे. बळसहित कमलावर, तेथे पहावया आले सत्वर. कूपा माझी कौस्तुभधर, पाहे सादर विलोकुनी. कृष्ण दृष्टी पडता साचार, तत्काळ झाला त्याचा उद्धार. पावोनिया दिव्य शरीर, कूपा बाहेर पातला. जो ब्रह्मादिका वंद्यपूर्ण, क्षीराब्दिवासी नारायण. त्याचे धरिले दृढ चरण, प्रेमे करून तयाने. उभा ठाकला जोडूनी कर, मग तयासी पुसे श्रीधर. तू कोण येथे सांगवीर, काय प्रत्युत्तर बोले तो. म्हणे माझे नाव नृग नृपवर, पुण्यपंथे वर्तता साचार. मध्ये एक अपाय घडला थोर, जाहला कहर मजवरी. एका महापर्वकाळी, ब्राह्मण बोलावुनी सकळी. तयासी सहस्त्र गोदाने अर्पिली, सवत्स विधी प्रकारे. पूजामान पावोनी ब्राह्मण, गेले आश्रमासी गायी घेऊन. त्यात एका ऋषीची गाय पळवून, आली कळपात आमुच्या. तो दुसरे दिवशी करूनी स्नान, आणिक एक ब्राह्मणा लागून. तेची गाय दिधली नेणोन, मग तो ब्राह्मण आला पहावया. तेणे येऊनी ती गाय धरिली, म्हणे हे माझी पळवणी आली. ब्राह्मण म्हणे मज आता दिधली, मी न सोडी सर्वथा. एकासी एक भांडती ब्राह्मण, म्याम धरिले दोघांचे चरण. पहिल्या ब्राह्मणासी सहस्त्र गोदान, द्यावया सिद्ध जाहलो. तो म्हणे मी न घेई सर्वथा, माझीच मज देई आता. तो दुसऱ्या ब्राह्मणासी प्रार्थिता, तोही सर्वथा न ऐके. दोघेही विप्र भांडता, न राहतीच राहविता. दोघे क्षोभोनी कृष्णनाथा, मज शापशस्त्रे ताडिले. म्हणती महासरड होऊन, कूपा माझी पडे बहुत दिन. म्याम धरिले त्यांचे चरण, मागुती वचन बोलिले. पुढे अवतरेल श्रीकृष्ण, जो पूर्ण ब्रह्म सनातन. त्याची दृष्टी पडता उद्धरोन, जासील तेव्हा स्वर्गाते. यादवासी म्हणे कृष्णनाथ, पहा अन्याय तरी किंचित. केवढा जाहला अनर्थ, पुण्यपुरुषाराया ते. या लागी ब्राह्मणासी भिऊन, वर्ता तुम्ही सावधान. हे असो तत्काळ विधान, राया कारणे पातले. नमस्कारुनी हरीचे चरण, नृगराजा गेला उद्धरोन. हरिपद प्रसादे करून, इंद्रभुवनी राहिला. द्वारकेत प्रवेशला कृष्णनाथ, तो भेटीसी आला वीरपार्थ. चतुर रणपंडित सुभद्राकांत, आवडे बहुत श्रीकृष्णा. श्रीकृष्णे आवडी करून, हृदयी आलिंगिला अर्जुन. परम प्रीती दोघां लागून, पंक्तीसी भोजन शेजारी. एका आसनी दोघांसी बैसणे, एके तल्पकी निद्रा करणे. गुह्य गोष्टी बोलणे, दोघा जणी एकांती. तो द्वारके माझी एक ब्राह्मण, त्याची 8 बाळे सटवोन. मागुती स्त्री प्रसूत होऊन, 9वा पुत्र जाहला. ब्राह्मण श्रीरंगा जवळी आला, बाळांचा वृत्तांत सांगितला. हरी जे 5वे दिवशी पुत्र जातात त्याला, उपाय मजला सांगा काही. आता स्त्री जाहली प्रसूत, एवढा तरी राखे सुत. तो गर्वे बोले वीरपार्थ, मी रक्षीन बाळ तुझे. ब्राह्मणाच्या घरासी आला अर्जुन, म्हणे मी बाळकाचा रक्षीन प्राण. यमकाळ उभे चिरीन, निज सामर्थ्ये करुनिया. मी असता सामर्थ्यवंत, काय करीतील यमदूत. कैसा सटवेल विप्राचा सुत, तो आजी सत्य पाहेन. जरी या बाळाचा जाईल प्राण,
तरी मीही अग्निकाष्ठे भक्षिन. ऐसा करुनिया पण रक्षी अर्जुन सभोवते. विप्राच्या गृहावरुनी थोर दृढ रचिले बाणांचे मंदिर. दिव्य मंत्र जपोनी सत्वर दिग्बंधन पार्थ करी. धनुष्यासी लावूनी बाण द्वारी रक्षिता अर्जुन. तो प्रवर्तला 5वा दिन गेला प्राण बाळकाचा. जननी पिटी वक्षस्थळ आहारे अर्जुना सटवले बाळ. पार्थ क्षोभला प्रबळ गेला तत्काळ यमपुरी. यमासी पुसे वृत्तांत तो म्हणे नवही बाळे येथ. म्याम आणिली नाही सत्य जाण यथार्थ कपिध्वजा. बाळका कारणे ते वेळे स्वर्ग मृत्यू पाताळ शोधिले. 14 लोकात झाडे घेतले परी बाळे न सापडती. आला द्वारकेसी परतोन मग चेतविला महाग्न. प्राण द्याव्यासी अर्जुन सिद्ध जाहला ते काळी. वृत्तांत ऐकोनी सर्वेश्वर पार्थाजवळी आला सत्वर. कपिध्वजे वृत्तांत समग्र श्रीरंगासी सांगितला. मग दिव्य रथ सजवूनी परिकर श्रीकृष्णे आणविला सत्वर. त्यावर कमलावर सुभद्रावर बैसोनिहा चालिले. पवन वेगे रथ जात पृथ्वी मंडळ उल्लंघी त्वरित. सप्त समुद्र अद्भुत क्रमोनी मागे टाकिले. सप्तावर्णे भेदून जेथे वसे आदिनारायण. तेथे जाऊनी अर्जुन उभा केला श्रीकृष्णे. कोटी सूर्याची प्रभा जाय लपोन ऐसा शेषशायी नारायण. त्याची पद अंगुष्ठावरून ब्रह्मांडची ओवाळिजे. ते स्वरूप तेज अपार नेत्री पाहू न शके मित्र. त्याचे स्वपदी वसुदेव पुत्र मिळोनी गेला एकत्वे. परम घाबरा जाहला अर्जुन पाहे तव जवळी नाही श्रीकृष्ण. अद्भुत तेज न लक्षवे पूर्ण झाकी नयन भये तेव्हा. नयन झाकूनी पंडुसूत श्रीकृष्णा नामे हाक देत. म्हणे कैवारिया धाव त्वरित कामज येथे सांडिले. मंगळ धामा राजीव नेत्रा पुराण पुरुषा स्मरारी मित्रा. मन्मथ जनका देवकी पुत्रा धाव सत्वर मज लागी. जलजोद्भव जनका मधुसूदना पांडव रक्षका भक्तजन रंजना. समरधीरा दानव भंजना काढी मज येथुनी. कासा वीस जाहला पार्थ मग प्रकटला कृष्णनाथ. दिव्य चक्षु तयासी देत म्हणे पाहे अद्भुत तेज माझे. मग पार्थे उघडिली नेत्रकमळे दिव्य स्वरूप न्याहाळिले. तव तेथे नवही बाळे ब्राह्मणाची खेळती. मग स्तवूनी आदिनारायण नवही बाळे घेतली मागोन. रथी बैसोनी कृष्णार्जुन आले परतोन द्वारकेसी. अर्जुना जवळी नवही बाळे श्रीकृष्णे दिधली तये वेळे. मग ब्राह्मणासी बोलाविले स्त्री सहित ते धवा. उभयतासी पूजूनी पार्थ समर्पिले नवही सूत. ब्राह्मण आनंदे बहुत यश वर्णित पार्थाचे. ब्राह्मण गेला गृहासी मग अर्जुन म्हणे ऋषिकेशी. तुझी लीला ब्रह्मादिकासी पाकशासनासी अगम्य. श्रीकृष्ण म्हणे पार्था सर्व स्वरूपे मीच धरिता. येथे दुजयाची नाही वार्ता करता हरता मीच पै. असो आज्ञा घेऊनी अर्जुन इंद्रप्रस्थासी गेला परतोन. सकळ अभिमान गळून कृष्ण स्मरणी वर्ततसे. श्रीधर श्रोतया विनवीत संपत आला हरिविजय ग्रंथ. परी एक अनुसंधानी संमत पद्मपुराणीचे सुचले. पद्मपुराणी पांडुरंग महात्म्य तेथेही कथा आहे उत्तम. श्रोती परिसिजे सप्रेम अत्यादरे करुनिया. शची शक्राची अंगना ती एकदा गेली विष्णुभुवना. तो देखिला वैकुंठ राणा
लक्ष्मी सहित ते वेळा करुनिया हरिसी नमन उभी ठाकली कर जोडून परी शशीचे इच्छी मन अर्धांगी बैसेन हरीच्या हा परमात्मा आदिनारायण जरी मी ह्याच्या अर्धांगी बैसेन तरी भाग्य परिपूर्ण मग जगत जीवन बोलत हरी म्हणे ते अवसरी शची तुवा जे इच्छिले अंतरी 60 सहस्र वर्षे तप करी हिमगिरी पाठारी मज लागी पुढे मी धरीन कृष्णावतार गोकुळी करीन लीला चरित्र तू राधा होऊनी सत्वर प्रगटे मग व्रजाते तेथे मी तुझ वरीन मग मी कंस वधासी जाईन ते वेळे तू गुप्त होऊन द्वारके येई वेगेसी ऐसा वर पावोनी ते अवसरी इंद्राणी निर्धारे तप करी प्रकटली गोकुळा भीतरी भोगिला मुरारी कुंजवनी मग मथुरेसी जाता ऋषिकेशी वियोग न साहवे राधेसी गुप्त होऊनी हिमाचळासी मागुती तपासी ते गेली मग ते दिव्य तप करुनी तेची आली द्वारके लागुनी श्रीकृष्णे राधेसी देखोनी आलिंगुनी अंकी बैसविली अद्यापि द्वारकेसी जाण श्रोती पहावे जाऊन होते राधा कृष्ण पूजन सर्वजन देखती ते असो अर्धांगी राधा घेऊनी बैसला असता चक्रपाणी तेथे आली रुक्मिणी हरी चरण पहावया जरी 16 सहस्त्र गोपिका असती सत्यभामादी सकळ युवती परी त्याही येता रुक्मिणी सती न बैसती हरी अंकी रुक्मिणी येताची सकळा उभ्या राहती गोपबाळा सर्वान देखता चित्कळा हरी अर्धांगी बैसत सर्वान देखता बैसे रुक्मिणी परी तिज देखत न बैसे कोणी हे ज्ञान कळा पट्टराणी इची सरी कोणी न पावत असो रुक्मिणी आली जो एकदा तो हरीचे अर्धांगी बैसली राधा न धरी रुक्मिणीची मर्यादा चढली क्रोधा भीमकी पुढील भविष्य जाणुनी तात्काळ रुक्मिणी गेली रुसोनी दक्षिण दिंडीर वनी येऊनी तप करीत बैसली दिंडीर वन तेची पंढरी भीमा तिरी भीमकी तप करी मज येथे पहावया येईल मुरारी द्वारके हुनी आपणची मग दिंडीर वनात भीमक कन्या तप करीत तो द्वारकेसी कृष्णनाथ काय करिता जाहला रुक्मिणी जाता द्वारकेहुनी कळाहीन सकळ कामिनी ते सर्व सौभाग्य खाणी गेली रुसोनी भीमतटा मग रुक्मिणी कारणे कृष्णनाथ सर्व उर्वी मंडळ शोधित तो गोकुळासी आला त्वरित बाळ वेश धरी तेव्हा सवे गाई गोपाळ घेऊनी दक्षिण दिशे आला चक्रपाणी शोधित वनी उपवनी ते रुक्मिणी चित्कळा गोरक्षणाचा वेत्र करी तोची दंड धरी पूतनारी शंख तो कमंडलू निर्धारी संन्यासी हरी जाहलासे श्री वत्सांकित मनोहर मुकुट कुंडले मकराकार नीलजीभूत वर्ण श्रीधर बाळ दिगंबर जाहला शोधित शोधित ऋषिकेशी आला लोह दंड क्षेत्रासी दिंडीर वन म्हणती त्यासी तेथे द्वारकावासी प्रवेशला मागे टाकुनी गाई गोपाळ त्या वनात प्रवेशे घननीळ तो तेथे बैसली वेल्हाळ तप करीत एकांती अंकांतरी धरोनी वेत दोन्ही कटी ठेवूनी हस्त रुक्मिणीचे वदन विलोकित उभा राहिला तेथेची म्हणे पद्मनेत्रे कामिनी का बैसलीस येथे येऊनी मज न गमे तुझ वाचुनी
म्हणोनी धावुनी येथे आलो. म्हणे प्रिये तुझ वाचून, मज युगा समान वाटे क्षण. मग रुक्मिणी बोले वचन, तू कोण आहेसी सांग पा. चोरटिया सारखा अकस्मात, उभा ठाकलासी यावनात. परांगणेसी बोलावया मात, काय कारण तुझ असे. पर नारीसी प्रिया म्हणसी, मज ऐसे वाटते मानसी. बहुतेक परद्वारी आहेसी, बाळपणापासुनी. ऐकोनी भीमकीचे वचन, हास्य करीत मधुसूदन. मग हृदयी दृढ आलिंगुन, केले समाधान तियेचे. तो पुढे पुंडलीक भक्त, माता पित्यांची सेवा करीत. तेणे तोषला जगन्नाथ, जाऊनी तेथे उभा ठाके. हरी म्हणे धन्य धन्य पुंडलिका, वर मागे भक्त टिळका. ये रे वीट टाकिली वैकुंठ नायका, बैसा वया कारणे. त्या विटेवरी पद जोडुनी, दोन्ही करकटी ठेवुनी. उभा राहिला मोक्षदानी, पुंडलिकासी न्याहाळीत. माता पित्यांची सेवा करुनी, हरी समीप आला पुंडलिक मुनी. प्रेमे लागला दृढचरणी, मग मोक्षदानी बोलत. पुंडलिका वर मागे येची क्षणी, येरू म्हणे जैसा आहेसी चक्रपाणी. तैसा चिरकाळ ये स्थानी, उभा राहे भगवंता. जे तुझ्या दर्शनासी येती, ज्ञानहीन मूढमती. त्यासी दर्शने व्हावी मुक्ती, हेची विनंती माझी असे. आणि या क्षेत्राचे नाम पंढरी नगर, दक्षिण द्वारका नाम साचार. रुक्मिणी सहित तू सर्वेश्वर, राहे स्थिर येथेची. विठ्ठल नाम अभिधान, चालवावे आता येथून. मज कोठे न जावे सोडून, कृपाळुआ सर्वेशा. म्हणून दक्षिण द्वारका पंढरी, जे विख्यात भूमंडळावरी. सकळ द्वारकेची संपदा मुरारी, आणित तेव्हा पंढरीये. हा भीमा तीरविहारी दिगंबर, आदिपुरुष परात्पर. आनंद संप्रदाय थोर, तेथून या वाढला. मूळ गुरु आदि नारायण, प्रथम शिष्य चतुरानन. आपुले जे गुह्य ज्ञान, ठेविले पूर्ण त्यापासी. तेची ब्रह्मवंद्य निज ज्ञान, अत्रीसी दिधले प्रीती करुन. त्याचे पोटी परब्रह्म पूर्ण, दत्तात्रेय अवतरला. अवतार उदंड होऊनी गेले, परी दत्तात्रेय रूप आहे संचले. अत्रीने ज्ञान ठेविले, दत्तात्रेयी सर्व ते वेळा. त्या दत्तात्रेयापासून, सदानंदी बिंबले ज्ञान. तेची रामानंदी ठसावोन, परिपूर्ण पसरले. तेथूनी अमळानंद यतीश्वर, जो गंभीरपणे जैसा सागर. तेथूनी ज्ञान समग्र, ब्रह्मानंदावतरले. तेथूनी सहजानंद मुनी, ज्याची समाधी आहे कल्याणी. तेथूनी पूर्णानंद पूर्णपणी, अवतरला यतिराज. तेथूनी दत्तानंद तत्वता, जो श्रीधराचे पितयाचा पिता. तो दत्तात्रेय मुनी मागुता, अवतरला सहज स्थिती. तेथूनी ब्रह्मानंद सद्गुरु, जो ज्ञानाचा महामेरू. श्रीधर वरद निर्विकारू, भीमा तीरविलासी जो. शालिवाहन शके 1624, चित्रभानू नाम संवत्सरास. शुद्ध द्वितीया मार्गशीर्ष मास, ते दिवसी ग्रंथ संपला. श्री पांडुरंग वरे करुण, पंढरीसी ग्रंथ जाहला निर्माण. एकदा श्रवण करिता परिपूर्ण, पापे दारुण भस्म होती. 3 आवर्तने वाचिता पवित्र, कुळी होय दिव्य पुत्र. तो भक्तराज महाचतुर, होईल ऐसे जाणीजे. एक आवर्तन करिता, हरे घोर संकट चिंता. शत्रुपराजय तत्वता,
श्रवण करिता हरिविजय. काम क्रोध मदमत्सर हेची शत्रू अनिवार. यांचा पराजय होईल साचार. श्रवण करिता भावार्थे. हरिविजय करिता श्रवण हरेल सकळ ऋण अथवा रोग दारुण. आपण प्रकटोनी श्रीकृष्ण संकटे त्यांची निरसील. 36 अध्याय ग्रंथ तत्वता प्रीती पावो पंढरीनाथा. या ग्रंथासी मूळ करता पंढरीनाथ जाणीजे. जे जे विठ्ठले करणी सांगितले तेथे येथे पत्री लिहिले. न्यून अथवा आगळे त्याचे तोची जाणे पै. दशम आणि हरिवंश पद्मपुराणींच्या कथा विशेष. त्याची हरिविजयी सुरस श्रोती सावकाश परिसाव्या. 36 अध्याय हरिविजय पांडुरंगासी परमप्रिय. हा ग्रंथ संग्रहिता ते घर निर्भय सदा विजय होईजे. हरिविजय ग्रंथ भांडार 36 कोठड्यांचे परिकर. माझी रत्ने भरली नाना प्रकार जोहरी संत परीक्षक. 36 तत्वे ही साचार की 36 खणांचे दामोदर. की 36 गंगा मिळोनी समग्र हरिविजय समुद्र भरलासे. की 36 कोहळी धन दिधले ब्रह्मानंद दावून. की 36 खणांचे वृंदावन निज भक्त संपूर्ण तुळसीवरी. की हरिविजय ग्रंथ राजेंद्र हे 36 जाणा त्याचे महावीर. करीती सकळ पापांचा संहार प्रताप धीर महायुद्धी. हरिविजय हेची आकाश तेथे हे 36 चंडांश. ब्रह्मांड भेदूनी प्रकाश पलीकडे जाय पै. की 36 वृक्षांचे वन की 36 क्षेत्रे पिकली पूर्ण. की हे पदक दैदिप्यमान 36 रत्नांचे जळियेले. की हा प्रयागराज थोर भाव मास अतिपवित्र. स्नान करी पुण्यवंत नर अर्थी बुडी देऊनिया. की हा भव रोगावरी दिव्यरस बुद्धिमंदासी होय मतिप्रकाश. शुक सांगे परीक्षितास वारंवार गौरवुनी. प्रथमाध्यायी मंगलाचरण गणेश सरस्वती संत वर्णन. गुरुमहिमा सांगोन प्रथमाध्याय संपविला. दैत्य पृथ्वीवरी माजले म्हणोनी देव क्षीरसागरासी गेले. स्तवन करूनी सुरवर परतले ऐसे हे कथिले द्वितीयाध्यायी. देवकी वसुदेवांचे लग्न अवतरले शेषनारायण. गोकुळासी गेले जगज्जीवन हे निरूपण तिसऱ्यात. गर्गे वर्णिले जातक पाळणा निजविला वैकुंठ नायक. पूतना शोषिली निशंक चौथ्यात हे कथिले असे. पाचव्यात तृणावर्त येऊन श्रीकृष्णासी नेले उचलोन. नाना क्रीडा रस दावून मोहिले मन सर्वांचे. सहाव्यात वनमाळी चोरी कर्मे केली गोकुळी. गोपींनी गाऱ्हाणी सांगितली कौतुके करोनी यशोदेसी. सातव्यात हे कथन दशावतार लीला पूर्ण. गोपींसी दावी श्रीकृष्ण सांगती पूर्ण यशोदेसी. आठव्या माझी कथन पद्मपुराणींचे संमत पूर्ण. राधेने कृष्ण घरासी नेऊन खेळविला बहुसाल. नवव्यात हेची कथेची प्रौढी कृष्णे केल्या बहुत खोडी. माया उखळी बांधी तातडी यमलार्जुन उद्धरिले. दहाव्यात गोपाळ काला करून वनक्रीडा करी नारायण. कमलोद्भवे केले वत्सहरण करी स्तवन प्रीतीने. 11व्यात कालिया मर्दन. 12व्यात गोवर्धन उद्धारण. 13व्यात कंसदूत मर्दून गोरक्षण केले पै. 14व्यात अघासुर मर्दन.
नंद यमुनेत गेला बुडोन, तो माघारा आणि तसे नारायण, वरुणापाशी जाऊन या. 15व्यात हेची कथन, कृष्णे घेतले देवकीचे वाण, वनात मागे राधेसी हरिदान, तेची वर्णन बहुतसे. 16व्यात यज्ञपत्न्यांनी येऊन, हरीसी समर्पिले अन्न, रासक्रीडा संपूर्ण, 17व्यात कथियेली. 18व्यात निरूपण, अक्रूर कृष्णासी गेला घेऊन, 19 अध्यायी कंसवधून, राज्य दिधले उग्रसेना. 20वा अध्याय अतिसुरस, श्रीकृष्ण शरण सांदीपनास, अद्भुत कथिला ज्ञानरस, गुरु शिष्य लक्षणे. 21व्यात उद्धवे येऊन, गोपींसी कथिले ब्रह्मज्ञान, 22व्यात जरासंध पराभवून, काळ यवन भस्म केला. 23वा 24वा सार, येथे कथिले रुक्मिणी स्वयंवर. 25व्यात सर्वेश्वर, जांबुवंती पर्णुनी आणित. 26व्यात कृष्ण नायिका, आणिल्या 16 सहस्त्र गोपिका. 27व्यात रुक्मिणी विनोद देखा, आणि प्रद्युम्न उपजला. 28व्या उखाहरण, भुजा छेदुनी त्रासिला बाण. 29व्यात दरिद्रहरण, सुदामयाचे पै केले. 30व्यात सत्यभामेचा विनोद, नारदासी दान दिधला गोविंद. 31व्यात गरुडाचा गर्वमद, हनुमंता हाती हरियेला. 32व्यात सुभद्रा हरण, नारदासी घरोघरी कृष्ण दर्शन. 33व्यात राजसूय यज्ञ, जरासंधा मारविले. 34व्यात कथा निश्चिती, वाढित असता द्रौपदी सती. बिरडे सुटता श्रीपती, चतुर्भुज करी तेव्हा. 35व्या अध्याय मयसभा वर्णन, शिशुपाळ वक्रदंत वधून. विजयी जाहला मधुसूदन, हेची कथा असंभाव्य. 36व्यात ग्रहण यात्रा करून, भेटले गोकुळीचे जन. या उपरी पंढरीसी आला श्रीकृष्ण, हेची निरूपण शेवटी. ऐसा 36 अध्याय हा ग्रंथ, हरी विजय यथार्थ. सदा अवलोकोत भक्त संत, विवेक दृष्टी करून या. पंढरीहून 4 योजने दूर, पश्चिमेसी नाझरे नामनगर. तेथील देशलेखक साचार, ब्रह्मानंद पूर्वाश्रमी. पुढे पंढरीसी जाऊन, मग केले संन्यास ग्रहण. त्यावरी भीमा तिरीच संपूर्ण, समाधीस्त निज सुखे. तो ब्रह्मानंद महाराज पिता, सावित्री नामे माझी माता. श्रीधरे वंदुनी उभयता, हरी विजय संपविला. सकळ श्रोतियांसी आदरे, साष्टांग नमूनी श्रीधरे. ब्रह्मानंदे करुनी निर्धारे, हरी विजय विलोकिजे. इति श्री हरी विजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत. सदा परिसोत प्रेमळ पंडित, 33तमाध्याय शेवटीचा. इति श्री हरी विजय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. कृष्ण द्वारकेत बलरामासह राहत होता. काही काळाने त्याने गोकुळातील लोकांना भेटण्यासाठी बलरामाला तिकडे पाठविले. बलरामाने गोकुळात जाऊन यशोदेची व नंदाची भेट घेतली. गोपांना प्रेमाने भेटून त्यांचे क्षेमकुशल विचारले. कृष्णाचेही कुशल त्यांना सांगितले. कृष्णाने कोणकोणते पराक्रम केले त्यांचे वर्णन केले. त्याचे मुख्य 8 विवाह, 16,100 स्त्रियांशी त्यांनी केलेला विवाह, द्वारकेची निर्मिती, शिशुपाल, वक्रदंत, जरासंध, कालयवन यांच्या वधाचा वृत्तांत त्याने सांगितला. गोकुळातल्या बालपणीच्या गोष्टीही निघाल्या. कृष्णाची व आपली पुन्हा भेट कधी होईल अशी उत्कंठा गोपाळांना लागून राहिली. बलराम काही काळ गोकुळातच राहिला.
वृंदावनात तो नेहमी जात असे व बालक्रीडांचे स्मरण करी. गोपगोपींसह बलराम कुंजवनात जाई. तेथे आनंदाने विहार करी. त्याला यमुनेत जलविहार करण्याची इच्छा झाली. त्याने यमुनेला आज्ञा केली, यमुने, तू जवळून वाहा. पण यमुना नदीचे पात्र बदलले नाही. तेव्हा बलरामाला आपल्या मूळ स्वरूपाचे व शक्तीचे स्मरण झाले. त्याने आपला नांगर उचलला आणि नांगराने खेचून यमुनेचे पात्र वृंदावनाजवळ आणले. मग त्याने यथेच्छ जलविहार केला. त्याचा पराक्रम पाहून देवतांनाही भीतियुक्त आश्चर्य वाटले. बलराम 4 महिने गोकुळात राहिला. पूर्वी उद्धव 4 महिने असाच गोकुळात राहिला होता. बलराम परत गेला व कृष्णाला त्याने सर्व वृत्तांत निवेदन केला. सूर्यग्रहणाची पर्वणी आली. कृष्ण यादवांसह गंगातीरी गेला. त्याच्याबरोबर त्याच्या स्त्रियाही होत्या. कृष्ण द्वारकेहून इतका जवळ आल्याचे वर्तमान कळताच पांडव, अन्य देशींचे राजे आणि गोकुळातील सर्व लोकही गंगातीरी जमले. गोपाळांनी कृष्णाला भेट म्हणून अनेक दुधादह्याचे पदार्थ आणले होते. कृष्णाने मोठ्या प्रेमाने त्यांचा स्वीकार केला. नंद, यशोदा व आपले बालपणीचे सोबती यांची रुक्मिणीशी आणि इतर प्रमुख स्त्रियांशी ओळख करून दिली. उद्धव, इतर यादव, वसुदेव, अक्रूर सारे जण नंदाला भेटले. गोपाळांनी राजभूषणांनी युक्त असा श्रीकृष्ण प्रथमच पाहिला. त्यांना प्रेमाचे भरते आले. त्यांनी कृष्णाच्या चरणी लोटांगणे घातली. आस्वांनी त्या चरणांना स्नान घातले. आपल्या जवळच्या खाद्यपदार्थांचा कृष्णाने ज्या प्रेमाने स्वीकार केला ते पाहून गोपगोपींना धन्य धन्य वाटले. अजूनही कृष्ण त्यांचाच होता. गोपिका आनंदाने कृष्णा कृष्णा असे म्हणत तल्लीन होऊन गाणी गाऊ लागल्या. प्रेमाने रडू लागल्या. त्यांची भावस्थिती पाहून रुक्मिणी स्तब्ध झाली. प्रद्युम्न व अनिरुद्ध त्या महाभावात वाहून गेले. बालमित्र कृष्णाभोवती येऊन बसले. जुन्या आठवणी काढून बोलू लागले. कृष्ण प्रत्येकाला आपला वाटत होता. कृष्ण त्यांच्या गप्पा गोष्टीत इतका रमून गेला की बाकी सर्वजण तिथे असूनही त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक गोपाळाला तो हसून जुन्या आठवणी काढीत सांगत होता, ऐकत होता. कृष्णाचे आत्ताचे वैभव आणि त्याचे गोकुळातले गावंढळ गवळ्यांचे जीवन याची तुलना करून गवळी कृष्णाला चिडवीत होते, त्याचे कौतुकही करीत होते. गोपींची भावावस्था पाहण्यास देवांची गगनात दाटी झाली. यशोदेच्या व कृष्णाच्या भेटीचे, त्यांच्या संभाषणाचे वर्णन करणे कवीच्या शक्तीबाहेरचे आहे. मूर्तिमंत माया परब्रह्माची माता झाली तरच तिला व त्याला अशी स्थिती आकलन होईल. देवकी व यशोदा यांच्या भेटीत यशोदेने केलेल्या कृष्णाच्या संगोपनाबद्दल फारच धन्यवाद दिले. देवकीचे 6 पुत्र जन्मताच कंसाने मारले होते. कृष्णाने योगशक्तीने त्यांना परलोकातून आणून त्यांची व देवकीची भेट घडविली. आईची इच्छा पूर्ण केली. 5 रात्री गंगातीरी राहून द्वारकेकडे यादवांनी प्रयाण केले आणि गोपाळही गोकुळात परत गेले. त्या 5 रात्री पुण्यपावन होत्या. पुढे एकदा कृष्ण आपल्या परिवारासह द्वारकेतून निघून एका वनात गेला होता. काही मुले चेंडू खेळू लागली. त्यांचा चेंडू उडून दूर जाऊन एका ओसाड विहिरीत पडला. चेंडू पाहायला मुले विहिरीत डोकावली. त्यांना आत एक प्रचंड सरडा पडलेला दिसला. गोपाळांनी कृष्णाला बोलवले. तो सरडा पाहायला आला. पण कृष्णाचे दर्शन होताच तो अदृश्य होऊन विहिरीच्या काठावर एक तेजस्वी राजा उभा आहे असे दृश्य दिसले. त्याने आदराने कृष्णाला नमस्कार केला व म्हटले, भगवन, आपल्या दर्शनाने मी शापमुक्त झालो. कृष्णाने विचारल्यावर त्याने आपला इतिहास सांगितला. मी नृग नावाचा एक राजा असून हजारो वर्षे एका शापामुळे या विहिरीत सरडा होऊन पडलो होतो. एकदा पर्व काळात मी एका ब्राह्मणाला 1,000 गायी दान दिल्या. त्या घेऊन ब्राह्मण गेला. रात्री मी निजलो असताना त्या ब्राह्मणाच्या त्या दान दिलेल्या गायीतून एक गाय पळून परत माझ्या गायींच्या कळपात आली. दुसरा दिवस उजाडला. आणखी एका ब्राह्मणाला मी आणखी 1,000 गायी दान दिल्या. पण ही पळून आलेली गायही त्यांबरोबर गेली. त्या गायी जात असतानाच पहिला ब्राह्मण तिथे आला व त्याने ती विशिष्ट गाय ओळखली. ती मुळात त्याला दान दिलेली गाय तो परत मागू लागला. पण दुसरा ब्राह्मण ती गाय देत नव्हता. मी पहिल्या ब्राह्मणाला म्हटले, महाराज, चूक घडली एवढे खरे, पण आता आणखी 1,000 गायी मी तुम्हाला देतो.
तीच गाय मागण्यापेक्षा हे दान जास्त नाही का? दोन्ही ब्राह्मणांना मी विनवण्या केल्या, पण दोघेही ऐकेनात. दोघेही माझ्यावर रागवले. दोघांनी मला शाप दिला, राजा, तू हजारो वर्षे सरडा होऊन विहिरीत पडून राहशील. मी केविलवाणा होऊन उशाप मागितला. तेव्हा ते म्हणाले, विष्णूचा श्रीकृष्ण म्हणून जेव्हा अवतार होईल तेव्हा त्याचे तुला दर्शन घडेल आणि तू पुन्हा मानव होशील. कृष्णा, तो सुदिन आज उगवला. आता तर तुझ्या दर्शनाने माझे पूर्वकर्मही संपले. आता मी स्वर्गात जाईन. दानात थोडीशी चूक झाली तरी त्याचे दुष्परिणाम केवढे होतात हे पहा. कृष्णाने मुलांना पुन्हा दान कसे द्यावे यासंबंधी उपदेश केला. नृगराजा तेथेच अदृश्य झाला. स्वर्गात त्याला घेऊन जाण्यासाठी दिव्य विमान आले होते. अर्जुन हा काही काळाने द्वारकेत राहायला आला असता एक विप्र रडत रडत कृष्णाकडे आला व म्हणाला, देवा, माझी 8 मुले झाली व मेली. मी फार दुःखी आहे. माझ्या स्त्रीला आता पुन्हा संतान होणार आहे, पण यम जणू माझ्या मुलांना नेण्यासाठी टपलेलाच आहे. हे 9वे अपत्य जगावे असे काहीतरी करा. आपण तर देवकी मातेचे पुत्र आणून दिलेत. सांदीपनी ऋषींचा मृतपुत्र जिवंत करून यमाकडून मागून आणला. कृष्ण यावर काही बोलणार तेवढ्यात अर्जुन अधीरपणे म्हणाला, विप्रवर्य, तुम्ही भिवू नका. मी तुमच्या अपत्याचे मृत्यूपासून रक्षण करीन. विप्र म्हणाला, हे कसे शक्य होईल? मला भय व शंका वाटते. अर्जुन म्हणाला, तुम्ही चिंता करू नका. प्रत्यक्ष कृतांताचाही पराभव करून मी तुमचा बाळ वाचवीन, नाहीतर स्वतःला जाळून घेईन. कृष्णासमक्ष अर्जुनाने ही भयंकर प्रतिज्ञा केली होती. त्याला गर्व होता आपल्या धनुर्विद्येचा. कृष्ण नुसता हसला. अर्जुनाचे वचन ऐकून विप्र निश्चिंत झाला. अर्जुनाला घेऊन तो स्वतःच्या घरी गेला. अर्जुनाने त्याच्या घराभोवती आपल्या बाणांचे अभेद्य कवच तयार केले. विप्र स्त्री प्रसूत झाली. पुत्र जन्माला आला. 5 दिवसांपर्यंत तो जिवंत होता. 6व्या दिवशी त्याचा प्राणांत झाला. अर्जुन संतापला. त्याने आपल्या योगबळाने सप्त स्वर्ग व सप्त पाताळे त्या बालकाच्या जीवाच्या शोधार्थ धुंडाळली, पण ते सगळं व्यर्थच. बालकाचा जीव कोठेही आढळला नाही. अर्जुन एवढा सर्व शोध घेऊन घटकाभरात विप्रासमोर आला. त्याने अग्निप्रवेश करण्यासाठी चिता पेटविली. आपल्या उतावळ्या अर्जुनाच्या अविचारी उत्साहाचा अनिष्ट असा परिणाम पडणार हे पाहून कृष्णाने त्याला थांबविले व म्हटले, पार्था, पराक्रमाचा पोकळ गर्व गळ्याशी कसा येतो पहा. पण धीर सोडू नकोस, माझ्याबरोबर चल. कृष्णाने संकल्पाने एक दिव्य रथ उत्पन्न केला. त्यात दोघे बसले. त्यात बसून ते आदिनारायणाच्या स्थानी गेले. कृष्णाने अर्जुनाला दिव्य चक्षु दिले, तेव्हाच तो नारायणाचे दर्शन घेऊ शकला. नारायणाजवळ ब्राह्मणाचे पहिले 8 पुत्र व 9वाही पुत्र दिव्य बालक स्वरूपात बसलेले होते. कृष्णाने त्या बालकांना आपल्या बरोबर घेतले. रथात त्यांना बसविले. रथ घेऊन कृष्णार्जुन दिव्य मार्गाने काही क्षणातच द्वारकेत अवतीर्ण झाले. कृष्णार्जुनांनी ब्राह्मणाच्या घरासमोर रथ उभा केला. ब्राह्मण शोक करीत होता, तोच त्याचा 9वा पुत्र जिवंत झाला. आनंदाने नाचतच तो बाहेर आला. तो त्याला असे दिसले की वेगवेगळ्या वयाचे 8 पुत्र समोर उभे राहून आपल्याला वंदन करीत आहेत. ब्राह्मणावर अत्यंत कृपा करून कृष्णाने त्याचे 9ही पुत्र परत आणून दिले आणि अर्जुनाला अग्निप्रवेशापासून वाचविले. आपला सर्व गर्व सोडून पार्थ कृष्णाला प्रेमाने वंदन करून नंतर इंद्रप्रस्थास परत गेला. पद्मपुराणात एक मोठी रहस्याची गोष्ट आहे, ती मी इथे सांगणार आहे. इंद्राची पत्नी शची ही एकदा विष्णूचे सौंदर्य पाहून त्याच्यावर भाळली. प्रत्यक्ष विष्णूशी आपला अंगसंग व्हावा अशी कामना तिच्या मनात निर्माण झाली, पण ती गोष्ट शची म्हणून इंद्राची पत्नी असताना शक्य नव्हती. विष्णूने तिची इच्छा ओळखली. कृष्णावतारात अनेक ऋषी व देवता विविध कार्यासाठी जन्म घेऊन येणार होत्या. यक्ष, गंधर्व यायचे होते, भक्त यायचे होते, लक्ष्मी, शेष हेही यायचे होते. विष्णूने शचीला गोकुळात राधा म्हणून एका गोपीचा जन्म घेण्यास सांगितले आणि स्वतः बालरूपात कृष्ण म्हणून येऊन फक्त तिच्यासाठी प्रौढ रूप धारण करून तिची इच्छा पूर्ण केली होती. कृष्ण मथुरेस गेला तेव्हा राधा अदृश्य झाली. ती हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली. द्वारकेत येऊन कृष्ण अष्टनायिकांबरोबर संसार करू लागला तेव्हा ती पुन्हा द्वारकेत आली. कृष्णाच्या बरोबर रुक्मिणीसारखी
तीही राहू लागली. राधा व कृष्ण यांना सारखेच पूज्य मानण्यात येते. ही राधा विशेष अधिकारिणी असून ती कृष्णाच्या मांडीवरही बसत असे. कृष्ण सर्व स्त्रियांपेक्षा रुक्मिणीला फार मान देत असे, पण तिच्यापेक्षाही राधेचा मान मोठा होता. रुक्मिणी आली तर कृष्णाजवळ बसणारी इतर कोणतीही कृष्णपत्नी उठून तिचा आदर ठेवी, पण राधा तिथे असली तर ती मात्र उठत नसे. राधेचा आपल्यापेक्षा मान जास्त होतो हे रुक्मिणीला आवडेनासे झाले. ती रागावून द्वारका नगरातून बाहेर पडली. दक्षिण दिशेला दिंडीर वनात गेली. कृष्णाने आपला सर्वश्रेष्ठ मान राखावा म्हणून ती हट्टाने तपश्चर्या करीत राहिली. तिकडे द्वारकेत रुक्मिणी नाही म्हणून इतर स्त्रियांना फार शून्य शून्य वाटू लागले. त्यांना कंटाळा आला. कृष्णाला सुद्धा चैन पडेना. तोही एक दिवस द्वारकेतून रुक्मिणीच्या शोधासाठी निघाला. हातात शंखाऐवजी कमंडलू, गदेऐवजी वेताची काठी आणि वेश संन्याशासारखा. असा तो कृष्ण देशोदेशी हिंडत हिंडत दक्षिणेत भीमेच्या काठी आला. तिथे रुक्मिणी तप करीत आहे असे त्याला दिसले. ती ध्यानस्थ होती. कृष्ण थबकला, कमंडलू खाली ठेवला, वेताची काठी आपल्या दोन्ही मांड्यात धरून व कटीवर दोन्ही हात ठेवून तो रुक्मिणीकडे पाहत उभा राहिला. जरा वेळाने त्याने गोड शब्दात तिला हाका मारल्या. तू इथे येऊन रुसून का बसलीस? मला द्वारकेत मुळीच करमत नाही. सारे सुने सुने वाटत आहे. रुक्मिणी म्हणाली, असा चोरासारखा येणारा तू कोण आहेस? मी ओळखत नाही. परस्त्रीजवळ असे गोड गोड बोलून आपली बेचैनी सांगण्याचे तुला कोणी सांगितले? अरे परपुरुषा, तुला दुसऱ्यांच्या मागे मागे जायची अशीच सवय आहे का? कृष्णाला एकदम हसायला आले. तो पुढे झाला. रुक्मिणीचा रुसवा त्याने घालविला. तिच्या मनाची समजूत घातली. मी द्वारका सोडून इथे आलो, तो आता परत जातच नाही. आपण इथेच राहूया असे म्हणून कृष्णाने तिथेच राहायचे ठरविले. पुंडलिक नावाचा एक सत्शील तरुण आपल्या आई वडिलांची सेवा करीत राहत असे. त्याच्या मातृपितृ भक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या द्वारी गेला. द्वारात उभा राहून तो म्हणाला, पुंडलिका, तुझ्या माता पितांच्या सेवेनी मी प्रसन्न झालो आहे. तुला वरदान देतो. काय हवे ते माग. पुंडलिक त्यावेळी आई व पित्यांचे पाय चेपित होता. कृष्णासाठी त्याने एक वीट दाराकडे फेकली व म्हटले, देवा, जरा मी ही सेवा करतो, तोपर्यंत तू थांब. मी येतोच. विटेवर उभा राहा. कमरेवर हात ठेवून श्रीकृष्ण त्या विटेवर उभा राहिला. घटकाभराने पुंडलिक मागे थकून द्वाराशी आला. त्याने हरिदर्शन घेतले. हरिचरण घट्ट धरले. कृष्ण म्हणाला, पुंडलिका, वर माग. पुंडलिक म्हणाला, मला स्वतःला काही नको. तू जसा या विटेवर उभा आहेस तसाच कायम उभा राहून भक्तांना दर्शन देऊन मुक्त कर. पंढरपूर असे या स्थानाचे नाव प्रसिद्ध हो. रुक्मिणीसह तू येथेच राहा. पंढरपूर हीच दक्षिणेकडची दुसरी द्वारका हो. वीट स्थल म्हणून विठ्ठल असे नाव तू धारण करून राहा. असा वर तू मला दे. पुंडलिकाचा हट्ट श्रीकृष्णाने पुरविला. पुंडलिकाने जगाचे हित व्हावे असा वर मागितला. कृष्ण पांडुरंग रूपाने पंढरपुरात राहत आहे. त्या 28 युगे विटेवर उभा असलेल्या त्या भक्तवत्सल श्रीकृष्णाचे, पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे हरिविजय रूपी चरित्र आहे. पंढरपूर येथे हा ग्रंथ शके 1620 मध्ये मार्गशीर्ष शुद्ध द्वितीयेस रचून पूर्ण झाला. ब्रह्मानंद गुरूंची श्रीधर कवीवर ही कृपा झाली आहे. या ग्रंथाची फलश्रुती. हा गद्य ग्रंथ मनोभावे वाचणाऱ्याची बुद्धी हरिभक्तीकडे वळेल. तो कृष्णाचा सात्विक भक्त होईल व श्रीकृष्ण त्याचा संकटातून उद्धार करील. त्याचे इहपरलोकी कल्याण होईल. श्रीकृष्ण भक्तांना ही वाङ्मयीन सेवा लाभो हीच प्रार्थना. अध्याय 36 समाप्त. श्री हरिविजय ग्रंथ समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.